नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 24 जुलै 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला जातात. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना त्यांच्या भक्तीसाठी आरणला येतात. पंढरपूरची पालखी पंढरपूर सोडून कुठंही जात नाही. ती पालखी वर्षातून 2 वेळेला सावतामाळ्यांना भेटायला येते आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आरण तीर्थक्षेत्रात ही आपली सावता महाराज आंबाबाग या नावानं 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 21 व्हरायटी आहेत आणि त्यातल्या 3 व्हरायटी आपण विकसित केलेत, ज्याचे 2 आंब्याची पेटंट मिळालेत. एक 3 किलोचा आंबा, एक 2 किलोचा आंबा आहे. 2 किलोच्या आंब्याचं नाव सावता आंबा ठेवलेलं आहे. 3 किलोच्या आंब्याचं नाव शरद आंबा ठेवलेलं आहे. ज्या शरद पवार साहेबांनी 1992 साली महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा देशात फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात सुरू केली आणि त्यांच्या कामाच्या उतराई होण्यासाठी म्हणून आपण एका आंब्याला 3 किलोच्या आंब्याला नाव शरद आंबा ठेवलेलं आहे आणि दुसरा जो 2 किलोचा तो सावता आंबा, ज्या संतांच्या भूमीत आपण आपली बाग आहे त्यांचं नाव आपण त्या आंब्याला दिलेलं आहे. ही बाग जी आहे ही डिसेंबर 18 साली लावलेली बाग आहे. वयाच्या 65व्या वर्षी आपण या शेतात आलेलो आहे. 50-55 वर्ष आमची सांगली, पुणे, मुंबई अशा ठिकाणी कामानिमित्त, नोकरीनिमित्त गेलेले आहेत आणि आमची जन्मभूमी आरण आहे, कर्मभूमी सांगली आहे. आणि डिसेंबर 18ला आपण ज्या वेळेला गावाकडं आलो त्यावेळेला हे सगळं माळरान होतं. इथं कुठंही प्यायला पाणी नव्हतं. जुन्या मळ्यातनं एक कळशीवर पाणी आणायचो आणि आपण इथं ही पहिल्यांदा बाग लावलेली आहे. आज आपली ही बाग बघायला अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातलं खामगाव गाव आहे. खामगाव तालुका आहे आणि माणका गाव इथले हे तिथले जे प्रगतशील बागायतदार आलेले आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूयात की साहेब, आपण आपलं नाव सांगा, गाव सांगा आणि इकडं येण्याचं प्रयोजनही सांगा. आपल्या शेतकरी मित्रांना ज्या काही गोष्टी आपण बघितल्यात, तास दीड तास आपण आपल्या बागेतनं फिरतोय, आपण काय सांगाल शेतकऱ्यांना? बोला. आमचं गाव तालुका खामगाव, गाव मांडका, श्री लक्ष्मी महाराज संस्थान मांडका या नावानं प्रसिद्ध आहे. बरं. आणि माझं नाव विठ्ठल रामचंद्र धनुकार आहे. हो. आणि ही गागर व क्षीरसागर, अशोक क्षीरसागर आहे. बरं. वसंतभाऊ बोचरे. हो हो. तुमची शेती पाहायला आलो इथं आम्ही. बरं बरं. स्वागत वाटलं. बरोबर ना. आज एकीकडं आमचा हा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग खूप पाण्याचा आहे, काही भाग दुष्काळी भाग आहे. 73 तालुके महाराष्ट्रामध्ये अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात. त्यातला माढा तालुका आहे, एक तालुका आहे, दुष्काळी भाग आहे. ही बाग बघितल्यानंतर आपण शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना चांगला फायदा केला पाहिजे. हां. पाणी जास्त आहे. तुमच्याकडं पाऊस जास्त आहे, जमीन तुमच्याकडं भरपूर आहे, मुबलक जमीन आहे, तरी पण विदर्भ आणि मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होत आहेत. त्याची कारणं तुमच्या दृष्टीनं काय असू शकतील की ज्या योगे हा शेतकरी नैराश्याच्या याच्यात जातो आहे, तरुण वर्ग शेतीपासून बाजूला जातो आहे? काय वाटतं आपल्याला? मुख्य कारण म्हणजे शेतीचा ज्यावेळेस तो कास्तकार माल पिकवतो, जो मार्केट विकतो, हो, त्यावेळेचा जो भाव असतो. हो. उदाहरणार्थ यावेळी सोयाबीन 4,500 रुपये क्विंटल निघलं. बरं. आता 7,000 झालं 6 महिन्यात. ज्या वेळेला आपल्याकडे माल नसतो त्यावेळेला गरज असते विकायची, कारण ते विकल्यानंतर त्याला दुसरं पीक बियाणं असते. हो, खते बियाणे घ्यायला लागतात. हो. मेन म्हणजे मार्केटचा भाव भेटत नाही. हो. शासना भाव कमी ठेवलेला आहे. बरोबर बरोबर. खते बियाणे भाव वाढलेले आहे. हो मजुरी वाढलेली आहे. हो. त्यामुळे ते त्याला परवडण्याच्या कर्ज होते. बरोबर. लग्न कर असते काही. हो. त्यामुळे कर्ज झालं की त्याला आत्महत्या करणं दुसरा पर्यायच नाही. दुसरा काही पर्याय राहत नाही. त्यामुळं थोडंसं पण तो काय करते, सोकूशी करते, नाईलाज करते. अगदी बरोबर, नाईलाजानंच. पण आज ही बाग बघितल्यावर काय तुम्हाला थोडंसं वाटतंय ह्या पद्धतीत? चांगला आहे. हां. पण ते सोपं नाही तेवढं, जे आपण समजतो तेवढं सोपं नाही ना. अगदी बरोबर आहे. पण आपण समजतो तेवढं अवघडही काही नाही याच्यात. पण ते थोडं त्याचं जर एकदा शास्त्र समजून घेतलं तर ह्याच्यासारखं लागत खर्च भरपूर आहे त्याला. 300 रुपये म्हटलं सुरुवातीचाच तेवढा खर्च आहे. बाकी
बाकी ह्याचं फळ एवढं गव्हर्नमेंट पैसे द्यायला सबसिडी देत नाही ना, ह्याला सबसिडी आहे ना? कमी देत नाही मग. नाही नाही, ह्याला 75% सबसिडी आहे, रोपाला सबसिडी आहे, खड्डे काढायला सबसिडी आहे. आपलं 300 रुपये विकतो, 300 रुपये थोडी धरते गव्हर्नमेंटचा रेट कमी आहे. नाही ना, गव्हर्नमेंटचा रेट कमी आहे ठीक आहे ना, पण आपल्याला जर व्हरायटी चांगली घ्यायची असेल तर थोडाफार खर्च हा करावाच लागतोय. नाही, थोडाफार बराच फरक, थोडाफार नाही होणार हो. थोडा कसा म्हणतात 100 रुपये गव्हर्नमेंटचे आहे, आपण 300 विकतो, 100 मध्ये गव्हर्नमेंट 75 रुपये देते. हो ना, हो, 100 मध्ये 75. 200 रुपये 200 रुपये जोडून द्यावं लागतं. अगदी बरोबर आहे. ही सुरुवातीची म्हणजे खूप फरक आहे ना. सुरुवातीची गुंतवणूक. आम्ही म्हणत नाही आमच्यातली रोपं न्या, बाहेर जे मिळत आहेत फक्त चांगलं वाण. नाही, आपलं कुठून घेतलं भाव ते भेटणार. हो ना, हो ना, कुठून आहे, पैसे घेणार ते. अगदी बरोबर आहे. तर या पद्धतीनं जर आपण थोडंसं नियोजनपूर्वक पाण्याचं काम त्याच्या पद्धतीनं केलं तर हा जो हॉर्टिकल्चर आपण म्हणू, मी म्हणत नाही आंबाच फक्त, ह्याच्यामध्ये तुम्ही डाळिंब करा, पेरू करा, चिक्कू करा, नारळ करा किंवा द्राक्ष करा, सगळ्या याच्यामध्ये खूप चांगला एकंदरीत नफा दिसतो. फक्त ती करायची तयारी पाहिजे, ती मानसिकता पाहिजे, आणि त्यामुळंच आपला हा शेतकरी कदाचित वेगळ्या पद्धतीनं काम करू शकेल. धन्यवाद. आपण बागेत आला, आमची बाग बघितली. राम राम.